नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे घरकोंबडी मनीश्री काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, पॉडकास्ट सुरू करण्या अगोदर मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची आहे, ती म्हणजे आजचं पॉडकास्ट संपूर्ण ऐका, फास्ट फॉरवर्ड मध्ये किंवा स्किप करून ऐकू नका। तर मंडळी, आजकाल ना जे छोटे छोटे क्रिएटर्स आहेत ज्यांनी खूप मेहनत करून जेन्युइन व्हिडिओज बनवून त्यांचा चॅनल ग्रो केलेला आहे, त्यांना कोणीच विचारत नाही आहे। आणि जे लोकांना मूर्ख बनवतात, फेक प्रमोशन्स करतात, त्यांना लोक कारण नसतानाही डोक्यावर चढवून ठेवतात। आता जसं की मी काल बोलली होती की वीकेंड असल्यामुळे मी ह्या काकूंवरचं पॉडकास्ट पुढे ढकललं आहे। ह्या काकू एवढ्या रिकामटेकड्या आहेत ना की इलेक्ट्रिसिटी पेक्षा पण फास्ट येतात वास काढत काढत आपल्या कॉमेंट बॉक्स मध्ये। मी आधीच त्यांना बोलली होती की तुम्ही इथे आल्या तरी एक्सपेक्ट पण करू नका की माझ्याकडून रिप्लाय मिळेल तुम्हाला। मी फक्त माझ्या मंडळींनाच रिप्लाय देते, फालतू लोकांना नाही। तर काकूंचा इगो हर्ट झाला आणि त्यामुळे त्या खूपच पिसाळल्या आहेत। ह्या काकूंचं कसं आहे माहिती आहे का, या ज्या चुका करतात ना त्याच्यावर ना या दुसऱ्यांना जज करतात। अहो म्हणजे ह्या जशा कपटी आहेत ना तसंच यांना दुनिया देखील दिसते। काकूंना त्यांच्या कॉमेंट वरती काहीच रिप्लाय मिळाला नाही म्हणून काकूंनी लगेच तावातावामध्ये कम्युनिटी पोस्ट टाकली। ते जाऊ दे, त्यांना ही सवय आहेच, यावर पुढे बोलूच आपण। गेला पूर्ण आठवडा मी या काकूंवरती रिसर्च केला आणि माझ्या समोर एक व्हिडिओ आला एका ताईचा की जॉब करून त्यांच्या बाळाला सांभाळून ब्लॉगिंग करतायत। मी यांचा चॅनल चेक केला तर माझ्या समोर असे खूप व्हिडिओ आले जे 2 वर्षापूर्वीचे होते। त्यात मनीश्री काकूंनी मीटअप ठेवला होता, त्यात या ताई गेल्या देखील होत्या। त्यानंतर नुकताच राणीश्रीने चॅनल ओपन केला होता। या ताईने राणीश्रीला एक कॉमेंट केली होती की कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझा पहिलाच व्हिडिओ व्हायरल झाला त्याबद्दल। माझाही चॅनल आहे पण त्याला व्ह्यूज येत नाही, पण तू घरकोंबडीची बहीण असल्यामुळे तुला लोक छान रिस्पॉन्स देत आहेत। यावर राणीश्री काकू खूप हर्ट झाल्या होत्या आणि रडत रडत त्यांनी व्हिडिओ केला होता दुसऱ्या दिवशी। राणीश्री काकूंची ऍक्टिंग तर काय विचारूच नका मंडळी। त्या व्हिडिओमध्ये काकू बोलल्या की माझे बहीण भाऊ युट्यूबर आहेत, यात माझा काय दोष, मला कोणीच शाउट आउट नाही दिला आहे, मी माझ्या मेहनतीवर करते सगळं। आणि या सगळ्या प्रकरणानंतर मनीश्री काकूंच्या अंधमंद भक्तांनी त्या ताईंना टार्गेट करून खूप ट्रोल केलं होतं। मनीश्री काकूंचे अंधमंद भक्त त्या ताईंना सारखं कॉमेंट करत होते की तू कॉपी करतेस आमच्या मनी ताईला। आता तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, यथा राजा तथा प्रजा, अशा या काकू अडाणी तसेच त्यांचे अंधमंद भक्त। आता कॉपी करणं कशाला बोलतात मंडळी, तर टांजल काकू, आरशा चारदोरी, युरोपची वांगेवाली, कॅलिफोर्नियाची कॅटमॉम या ज्या एकमेकींचा बघून व्हिडिओ करतात त्याला। या ताई तर एक लहान बाळाला सांभाळत होत्या, प्लस ऑफिसला देखील जात होत्या। इतर या क्रिंज आंटीज सारखं घरबशा नव्हत्या। एवढं सगळं सांभाळून त्या ताई एवढी मेहनत घेऊन ब्लॉगिंग करत होत्या। त्यांना डायरेक्ट कॉपी करते बोलून बोलून या लोकांनी ना हरास केलं होतं। ह्या मनीश्री काकू मार वुमन एम्पॉवरमेंट ह्यावनी त्या बोलत असतात। मग एक सामान्य स्त्री काकूंच्या भाषेत एक लेडीज तिचं घर बाळ जॉब सांभाळून काहीतरी वेगळं करू पाहत होती, तर तिला सपोर्ट करण्याऐवजी तिलाच मागे खेचत होते लोक। ह्या काकू बोलतात एक स्त्रीच एका स्त्रीचे पाय खेचते। मग आता हे काय होतं, चला काकूच्या अंधमंद भक्तांनी केल्या असतील कॉमेंट्स, पण त्या व्हिडिओमध्ये काकू टॅग होत्या। प्लस यांच्या अंधमंद भक्तांना इकडे तिकडे कॉमेंट करून झालं की काकूंना जाऊन सांगण्याची घाणेरडी सवय आहे। तेव्हा काकूंना समजलं होतं की एका स्त्रीला हरास केलं जात आहे, कॉपी करते बोलून बोलून, तेव्हा या का गप्प बसल्या होत्या। चला हे सगळं तर जुनं झालं आहे, झालं गेलं गंगेला मिळालं समजू आपण। सुदैवाने या ताईंचा चॅनल ग्रो झाला, त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं, तरी त्यांचं चॅनल हे अजून खूप लोकांपर्यंत पोहोचलं नाही आहे। आणि याच गोष्टीचा फायदा या मनीश्री काकूंनी उचलला आहे, आणि तो म्हणजे ह्या ताई जे काही व्हिडिओ टाकतात त्यांचा कॉन्टेंट कॉपी करतात आपल्या मनीश्री काकू। 3 जुलै 2024 ला या ताईंनी त्यांच्या 10, 12 आणि ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज मार्कशीट दाखवले होते। या ताईने आधी त्यांच्या सबस्क्रायबर्सला विचारलं देखील होतं की कोणाला आवडेल का बघायला माझे मार्कशीट्स। त्यावर या ताईंना चांगला प्रतिसाद आल्यामुळे त्यांनी दाखवलं आणि लगेच 4 जुलै 2024 ला मनीश्री काकू पण आल्या तोंडवर करून निर्लज्जासारख्या मार्कशीट्स दाखवायला। आता मंडळी, या ताईंचं चॅनल जास्त लोकांना माहिती नसल्यामुळे मनीश्री काकूंचं पावलं। त्यांना वाटलं असेल की कोणाला काय समजणार, मी हिचं कॉन्टेंट टाकलं तर। त्या मार्कशीट वाल्या व्हिडिओ खाली काकूंना 1-2 कॉमेंट्स देखील आल्या होत्या की तू त्या ताईचं कॉपी
कॉपी केलं आहे, पण लहानपणापासूनच तापट स्वभावाच्या घरकोंबडीने पिसाळून लगेच कॉमेंट डिलीट करून टाकल्या. ह्या घरकोंबडीने दुसऱ्यांची कॉपी केलेली चालते. हिचं बघून हिला इन्फ्लुएन्स होऊन कोणी काही केलं तर ते पाप. वा वा वा. मी त्या ताईंच्या व्हिडिओची लिंक कॉमेंट मध्ये पिन करते मंडळी. नक्की त्या ताईंचा व्हिडिओ बघा, त्यावरून तुम्हाला समजेल की मनीषी काकू किती कनिंग आहेत. कोण पुढे जातंय, दुसऱ्यांचं यश बघून कसं यांच्या पोटात दुखते. काकूंना वाटलं ह्या ताईंबद्दल कोणाला समजणार नाही. मनीश्री काकू उगाच माझी मंडळी मला डिटेक्टिव्ह प्रणाली नाही बोलत. तुमच्याबद्दल पण ना काकू बरंच काही मला माहिती आहे हो, पण तुमच्यासारखी मला सवय नाही हो पर्सनल लाईफला इथे घेऊन यायची. त्यामुळे ना काकू तुमच्या ह्या क्रिंज कॉन्टेंट वरतीच मी माझं रिएक्शन देणार. कारण काय आहे ना काकू, युट्यूबनेच परमिशन दिली आहे रोस्टिंग अँड रिएक्शनची. त्यामुळे जे काही सोशल मीडियावरती पब्लिक केलेलं कॉन्टेंट आहे त्याच्यावरती बोलण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण तुमच्यासारख्या बालिश बुद्धीच्या लोकांना फक्त पर्सनल ग्रजेस काढायलाच माहिती आहे. आणि काकू तुम्ही काय हो नेहमी दुसऱ्यांचे संस्कार काढता. हो कधीतरी तुमचं अपब्रिंगिंग बघा कसं आहे ते. काय ती तुमची भाषा. शी. धारावी सारख्या ठिकाणी राहणारे लोक देखील बरे असतील हो काकू. मला तर आता असं वाटते तुमच्यापेक्षा ती किरकिरे फॅमिली परवडली. काय काकू तुमची ती भाषा. डुक्कर पिल्लावळ आणि काय ते माझा चगळतेस. काय ती भाषा. शी 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 शी. हो काकू दुसऱ्यांना बोलता तुम्ही. ही अशी बोलली ती तशी बोलली. अहो स्वतः पण तर मग तेच करताय ना तुम्ही, की काय असं वेगळं करताय. हा वेगळं तर करताय तुम्ही. तुमच्या एवढी थर्ड क्लास भाषा आम्ही वापरत नाही कधी. हाच तर फरक आहे काकू आपल्यात. आणि काय हो मनीश्री काकू, आम्ही सांगितलं होतं का ते तुम्हाला तुमचे नकली मार्कशीट्स दाखवायला. मस्ती कोणाच्या अंगात होती तुमच्या. दुसऱ्यांचं कॉपी करून तुम्ही स्वतःचं कॉन्टेंट बनवता. मार्कशीट्स दाखवून तुम्हाला लय भारी वाटायला आहे काय. आणि काकू काय काय ते सारखं मार्कशीट्स मध्ये हे माझं नाव, हे माझ्या आईचं नाव, हे माझं नाव, हे माझ्या आईचं नाव. अहो स्वतःसारखं दुसऱ्यांना पण अडाणी समजता का. लोकांना वाचता येतं काय ते नको नको ते प्रशस्ती पत्र दाखवत बसल्या होत्या हो काकू तुम्ही. अहो ह्या सगळ्या सर्टिफिकेट्सला आता कोणी विचारते का. लहान असताना सगळ्यांनाच मिळतात. ह्यात काय असा मोठा तीर मारलाय तुम्ही. काय तर म्हणे अजून एक बंडल आहे, ते दाखवलं तर लोक चक्कर येऊन पडतील. अहो मनीश्री काकू एवढा ओव्हर कॉन्फिडन्स येतो कुठून हो तुमच्यात. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. काय हो काकू ज्या सर्टिफिकेट मध्ये वडिलांचं नाव होतं त्यात नाही बोलल्या तुम्ही हे माझं नाव, हे माझ्या वडिलांचं नाव, हे माझं नाव, हे माझ्या वडिलांचं नाव. का बरं असं केलं तुम्ही काकू. वडिलांचं नाव का नाही घेतलं तिथे. खूप साऱ्या मार्कशीट्स मध्ये तुमच्या वडिलांचं नाव देखील होतं, त्याचा उच्चार का नाही केलात तुम्ही. काय झालं हो मनीश्री काकू, वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटत होती का. नाही म्हणजे पकाव टॉक्सला जाऊन तुम्ही त्यांची बदनामी केली होतीत ना नको नको ती, म्हणून विचारलं हो. आणि मनीश्री काकू तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का हो, HR रिक्रुटर साठी फ्लुएंट इंग्लिश लागतं. आणि तुमच्या इंग्लिशची तर बोंबा बोंब आहे हे तर तुम्हाला देखील माहिती आहे. खरं तर कन्सल्टन्सी वाल्यांना तुम्ही कोणत्या स्ट्रीमचे आहात याच्याशी काही लेनदेन नसतो. तुम्ही जरी फ्रेशर असाल ना तरी ते घेतात. आणि मला माहिती आहे तुमचा जॉब रोल हा कॉलिंगचा होता असणार. सर मैम सो अँड सो कंपनी में वैकेंसी है सो अँड सो पोजीशन के लिए आप अप्लाई सॉरी अप्लाय करना चाहोगे क्या. काय मनीश्री काकू हाच तुमचा स्टँडर्डाइज ड्राफ्ट होता ना. आणि तसं पण काकू बाकीचं काय बोलायचं आहे त्याची स्क्रिप्ट तुम्हाला दिली जाते. तसं पण 1 महिन्याची ट्रेनिंग तरी असतेच ना. HR रिक्रुटर ते HR जनरलिस्ट यात खूप पोझिशन आहेत. त्यामुळे कोणी फक्त HR रिक्रुटर असेल तर मी HR आहे असं सांगितलं तर त्यावर ट्रस्ट करणं म्हणजे मूर्खपणा आहे हो निव्वळ. एका कंपनीची ऑन रोल HR आणि कन्सल्टन्सी HR यात खूप फरक आहे हो काकू. खरं तर ना तुम्ही रिलायन्स मध्ये HR नव्हत्या, रिलायन्सच्या प्रोसेसमध्ये थर्ड पार्टी पेरोल वरती HR रिक्रुटर होत्या, समजलं का. आणि काय हो मनीश्री काकू मागे तुम्ही एकदा बोलल्या होत्या की KLI मध्ये पण तुम्ही ऍज अ ऍडवायझर काम केलं आहे पॉलिसी लॉग इन करायच्या. त्याचं काय झालं काकू. त्याच्याबद्दल काहीच उल्लेख केला नाही तुम्ही. हो काकू जॉब केलात ना तुम्ही, तुम्हाला हीच गोष्ट प्रूव्ह करायची होती ना लोकांना. मग हो KLI चं जॉईनिंग लेटर दाखवायचं होतं ना. चला तुमच्याकडे जॉईनिंग लेटर नसेल पण तुमच्याकडे ID कार्ड तर असेलच ना हो काकू. हा आता मी बोलली आहे म्हणून लगेच दाखवत नका बसू ते. कोणालाच त्यात इंटरेस्ट नाही आहे. मी सहज तुम्हाला आठवण करून दिली की तुम्ही KLI मध्ये पण जॉब केला होता तसं बोलल्या होत्या त्याची. नाहीतर लगेच संध्याकाळी ID कार्ड शोधून फोटो टाकल कम्युनिटी पोस्ट वरती. आणि काकू तुम्ही ते HR चा जो पेपर दाखवला होतात ना तो आजकाल ना कुठेही प्रिंट करून आणू शकता हो तुम्ही. त्यात असं वाव असं काहीच नाही आहे. दुसरी गोष्ट तर काकू हे असं स्वतःला प्रूव्ह कोण करते माहिती आहे का तुम्हाला. जो खोटं बोलत असतो, काहीतरी खोटं लपवण्यासाठी प्रयत्न करत असतो. काकू तुम्ही एवढ्या काय इन्सिक्युअर होता मला तेच समजत नाही आहे. अहो काकू जो आपल्या सोबत आहे ना तो सोबतच राहणार आहे आणि जो आपल्याला सोडून जातो तो आपला कधी नव्हता हेच विचार करा. तुम्हाला तुमच्या भक्तांवरती विश्वास नाही आहे का आता.
अहो मनीश्री काकू, ज्या लोकांना तुम्ही आवडता ते तुमचे व्हिडिओ काही झालं तरी बघणारच हो. मंडळी, अजून एक गोष्ट, 2 दिवसा अगोदर ह्या मनीश्री काकूंच्या घरी पादुरी नावाची काकूंची मैत्रीण आली होती. आता मंडळी, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, त्या पादुरीचं काय? तर 2-3 दिवसा अगोदरच मी बघितलं होतं या पादुरीला इथे तिथे नको त्या कॉमेंट्स करताना. आणि या पादुरीची कॉमेंट करण्याची पद्धत पण एकदम घाणेरडी होती. काही नको नको त्या कॉमेंट्स करून वायफाय बडबड करत होती. याचा अर्थ हा आहे मंडळी की मनीश्री काकूच आहेत ज्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याला पकडून घरी नेतात आणि असली नको ती कामं करायला लावतात. काय मनीश्री काकू, काय मोठ्या व्हावो जरा, वयाने तर आहातच तुम्ही, पण अकलेचं काय? तुम्ही स्वतःच सांगता अशा नको नको त्या कॉमेंट्स करायला, आणि मग कोण काय बोललं की लगेच येता पिसायल्यासारख्या. शेम ऑन यू. हो मनीश्री काकू, तुम्हाला तुमच्याच भाषेत बोलते. तुमच्या या डुक्कर पिल्लावळला जरा आवर घाला आणि असं याच्या त्याच्या कॉमेंट बॉक्स मध्ये पडीक नका राहू. ज्याला त्याला त्याचं काम करू देत. जे चुकीचं दिसणार त्यावर लोक बोलणारच. अहो काकू, तुम्ही असं वागून किती लोकांची तोंड बंद करणार आहात हो. आज एकाचं कराल पण तुम्हीच बोलताना कर्माला घाबरता. कर्मा एक दिवस असं काय हिट करेल ना की लोकांची तोंड बंद करता करता कधी तुमचीच बोलती बंद होईल समजणार नाही. बाकी समजदार को इशारा काफी आहे. अजून एक गोष्ट मनीश्री काकू, तुम्ही कुठे काय कुठल्या गोष्टीला कसे रिॲक्ट करता, कुठे लाजता, कुठे ती चावट स्माइल देता, इनडायरेक्टली ते धुनी भांडीच्या नावाखाली व्लॉगिंगच्या नावाखाली डबल मिनिंग मध्ये बोलताना सगळं समजते. तुमच्यासारखे ना तुमचे भक्त देखील असतील जे मजा घेत असतील, पण हुशार लोकांच्या लक्षात लगेच येतो. आणि खरं तर हाच तुमचा रिअल फेस आम्ही दाखवून देतोय लोकांना. अहो मनीश्री काकू, तुम्हाला स्वतःला जराही डोकं नाही ना, आता हे तर समजलंच आहे हो. तसं पण तुम्ही ह्याचं त्याचं कॉपी करता, पण आता टॅक्टिक पण आमचेच कॉपी करता. कोणत्या कोणत्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट करायचं ते पण आमचंच बघून करता. वा काकू वा, स्वतःचं डोकं वापरा हो. अक्कल नाही का तुमच्याकडे? अहो जरा जरी शिल्लक असेल ना तर अक्कल वापरा. प्रत्येक गोष्टीला काय उत्तर देत बसता बालीसारखं? गपचूप स्वतःचं कॉन्टेंट इम्प्रूव्ह करा ना, मग कशाला कोण काय बोलेल. तसं पण ना काकू, तुम्ही हे जे 2.5 लाख लोकांच्या जीवावरती उड्या मारताय ना, त्यातले सगळेच तुमच्या सपोर्ट मध्ये असतील असा गैरसमजात राहू नका. कधी कधी ना जर तुम्ही चुकल्या तर त्यातले काही तुमचे अगेन्स्ट पण असू शकतात. तुमची चूक कोण दाखवून देत असेल तर त्यांचं बोलणं देखील त्यांना पटू शकतं. इन शॉर्ट, न्यूट्रल सबस्क्रायबर्स पण खूप आहेत. मंडळी, शेवटचा पॉइंट म्हणजे आज एक शॉर्ट्स टाकला या मनीश्री काकूंनी. त्या बोलतायत की माझे काही लुक्स होते ते रील्स शॉर्ट्स व्हायरल झाले आहेत. त्याचं रिझन काय आहे ते म्हणजे मी त्या व्हिडिओमध्ये हे XYZ प्रोडक्ट यूज केले होते. पण जर आता तुम्ही नीट बघाल ना तर जो व्हायरल झालेला रील आहे त्यांनी तिकडे अटॅच केलाय त्या लुक मध्ये तर यांनी वेगळेच प्रोडक्ट यूज केले होते. म्हणजे ह्यात पण या काकू खोटं बोलल्या आहेत. प्रोडक्ट प्रमोशन करायचं आहे तर नीट करायचं ना, भोळ्या भाबड्या जनतेला कशाला फसवायचं. मनीश्री काकू, कर्माला घाबरताना मग हे असं खोटं वागणं बोलणं शोभते का तुम्हाला? आता भीती नाही वाटत का तुम्हाला तुमच्या कर्माची? मनीश्री काकू, मला ना अजून तुमच्यासारख्या फालतू मध्ये फडफडणाऱ्या घरकोंबडीवरती टाइम वेस्ट नाही करायचा आहे बरं का. त्यामुळे आजचा विषय मी इथेच थांबवते बरं का. आणि काकू, दुसऱ्यांना जॉबलेस बोलण्याआधी स्वतःकडे पण जरा बघा आधी, म्हणजे झालं. मंडळी, एक गंमत सांगू का तुम्हाला? ती स्टार प्रवाहावरती नकोशी नावाची सिरियल होती, माहिती आहे का? मी त्यावेळी ना शाळेत होती. माझी आई नेहमी बघायची ती सिरियल. मला ना ह्या काकूंना बघितलं की ती नकोशी आठवते. कारण ह्या काकूंवरती पॉडकास्ट करायचं असलं की माझं मन पण कंटाळते आणि नको नको वाटायला लागते मला. अहो, यांचा विषय हो मंडळी. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.